श्री स्वामी समर्थ. आपण ऐकत आहात दिव्यांच्या अवसेची कहाणी. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. उंदरांनी ठरवलं की आपल्यावर उगाचच आळ घेतला आहे, आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोरी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची खूपच फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घरातून घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेल वात करून स्वतः ते लावावे व खडी साखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिवांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं काही नियम बंद पडले. पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला.